आज बनवूया फरसबीची भाजी। फरसबीच्या भाजीसाठी लागणारं साहित्य: एक मोठा कांदा, एक टोमॅटो, धना पावडर, हळद, लाल तिखट, काश्मीरी मिरची, लसूण, जिरे मोहरी आणि चवीप्रमाणे मीठ। चला मग आपण बघूया फरसबीची भाजी कशी बनवायची। आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया। तेल आपलं गरम झालेलं आहे, त्यात आपण लसूण टाकून घेऊया। थोडा हिंग टाकूया, मोहरी टाकूया, जिरं टाकूया। आता आपण व्यवस्थित हलवून घेऊया। लसूण आपला छान परतलेला आहे। आता यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया। कांदा आपण परतून घेऊया। कांदा आपला लालसर होईस्तोवर आपण थोडा परतून घेऊया कांद्याला। कांदा आपला लालसर झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया। कांदा आणि टोमॅटो आपला मस्त मऊसर झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो आपला मऊसर झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया। लाल काश्मीरी पावडर, घरगुती मसाला, हळद, धना पावडर, मीठ चवीनुसार। मिश्रणाचं आपण मस्त परतून घेऊया। कांदा टोमॅटो मसाले टाकले ना आपण, मसाले टाकून मस्त परतून घेतलेले आहे। आता आपण याच्यामध्ये फरसबी टाकून घेऊया। व्यवस्थित आपण हलवून घेऊया। फरसबी मस्त अशी आपण हलवून घेतलेली आहे। फरसबी आपण ही वाफेवर थोडी शिजून घेऊया। झाकण ठेवूया आपण 5 मिनिटं। भाजी अशी आपण वाफेवर शिजवली आपण ही भाजी। भाजी मस्त अशी शिजलेली आहे। आता आपण त्याच्यावरतून थोडी कोथिंबीर टाकूया। मस्त अशी आपली फरसबीची भाजी रेडी झाली आहे। जेवण आपलं रेडी आहे, चला मग जेवायला।